हॅलो विद्यार्थी मित्रांनो, VSAK फिजिक्स बाबा चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, VSAK फिजिक्स बाबा हे चॅनल तुम्हाला फिजिक्सचं भक्त करणार आहे. आणि फिजिक्सचं भक्त म्हणजे काय, तर फिजिक्सचे बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंतचे सर्व कन्सेप्ट क्लिअर करून घेऊन फिजिक्समध्ये इंटरेस्ट आणि कॉन्फिडन्स निर्माण करणार आहे. एक वेळेस इंटरेस्ट आणि कॉन्फिडन्स आला की नीट असो, MSCT असो किंवा JEE असो, अशा कोणत्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे स्कोर आणू शकता. विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किंवा कॉन्टॅक्ट अँगल म्हणजे काय आणि त्याच्या काय काय केसेस असतात हे डिस्कस करणार आहोत. त्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो, जो आपण चॅप्टर चालू केला आहे त्याचं नाव आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. आणि या चॅप्टरवर जवळपास 16 व्हिडिओ ऑलरेडी झालेले आहेत. तर ते सर्व व्हिडिओ तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता किंवा यूट्यूबवर सर्च करू शकता VSAK फिजिक्स बाबा मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड, आणि ते सर्व व्हिडिओ पहा, समजून घ्या आणि चांगली तयारी करा. तर आता आपण बघणार आहोत अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किंवा कॉन्टॅक्ट अँगल म्हणजे काय. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच वेळा आपण पाहिलं असेल की सकाळी सकाळी झाडाच्या पानावर खूप सुंदर असे स्पेरिकल गोल असे दवबिंदू तयार झालेले असतात. राईट, दवबिंदू म्हणजे काय, तर पाण्याचे ड्रॉप्स असे तयार झालेले असतात आणि सकाळचे सूर्यकिरण ज्यावेळेस त्या पाण्याच्या ड्रॉप्सवर पडतात ते छान मोत्यासारखे चमकतात. असा सुंदर नजारा बरेच जणांनी पाहिला असेल. तर या जे ड्रॉप्स फॉर्म होतात ते ड्रॉप्स असे पसरत का नाहीत, राईट, ते एकदम स्पेरिकल का असतात, असा तुम्हाला प्रश्न पडला असेल, राईट, किंवा पडला नसेल तर आता पाडून घ्या. किंवा बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल की लोटस म्हणजे कमळ, कमळाच्या पानावर पाणी थांबत नाही बघा, राईट. कमळाचे पाने नेहमी पाण्याच्या वर असतात आणि त्याच्यावर पाणी जरी आलं तर ते पाणी राईट ड्रॉपच्या फॉर्ममध्ये असतं, ते त्याला पसरून त्या कमळाच्या पानाला भिजवू शकत नाही. तर हे का होतं, हे का होतं, या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये भेटणार आहेत. याचं कारण, याच्या मागचं कारण काय आहे हे पण आपण समजून घेणार आहोत. तसंच तुम्ही केमिस्ट्रीच्या प्रॅक्टिकलमध्ये ब्युरेट घेतला असेल बघा, राईट. एक छोटंसं असते पिपेट आणि एक लांब असते ब्युरेट. तर ब्युरेटमध्ये ज्यावेळेस आपण लिक्विड ओततो, राईट, आणि त्या लिक्विडची लेवल मेजर करतो त्यावेळेस त्याचा जो मिनिस्कस असतो, जी अप्पर लेअर असते, लिक्विडची जी अप्पर लेअर असते ती अशी कर्वड असते. ती अशी कर्वड का असते, अशी प्लेन का नसते, राईट. तर अशा अनेक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आज कळणार आहे. ठीक आहे, तर चालू करूया आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किंवा कॉन्टॅक्ट अँगल. सर्वप्रथम हे समजून घ्या की अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा कन्सेप्ट तेव्हाच येतो जेव्हा लिक्विड इज इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड येते. काय येते, लिक्विड इज इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड. लिक्विड इज इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड. बरं ठीक आहे, आता आपण म्हणलं लिक्विड इज इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड आहे, मग अँगल कुठं आला, बरोबर आहे का. तर अँगल नेहमी दोन रेषेमध्ये असतो बघा, लक्षात येते का. समजा ही एक रेषा आहे आणि ही एक रेषा आहे, ज्यावेळेस इंटरसेक्ट होतील, राईट, तर त्यावेळेस इथं अँगल तयार होईल, बरोबर आहे का. मग अशा कोणत्या दोन रेषा आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला अँगल बघायचा आहे, राईट. तर ते समजून घेण्यासाठी आपण दोन कन्सेप्ट घेऊया किंवा दोन केसेस घेऊया, राईट. तर पहिल्या केसमध्ये काय करू आपण, एक व्हर्टिकल सॉलिड सरफेस घेऊया आणि दुसऱ्या केसमध्ये एक हॉरिझॉन्टल सॉलिड सरफेस, त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये लिक्विड घेऊया. ठीक आहे, आपण एक कंटेनर घेऊया बघा. आपण काय केलेलं आहे, एक कंटेनर घेतलेला आहे, त्या कंटेनरमध्ये लिक्विड घेतलेलं आहे. या केसमध्ये काय होईल, कंटेनरचा सरफेस व्हर्टिकल आहे आणि त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये लिक्विड आहे. आणि दुसऱ्या केसमध्ये आपण एक ग्लास स्लाइड घेतलेली आहे, त्याच्यावर लिक्विड घेतलेलं आहे. तिथं कंटेनर किंवा ग्लास स्लाइड जो आहे त्याचा सरफेस हॉरिझॉन्टल आहे, तिथं आपण लिक्विड ड्रॉप घेतलेला आहे. ठीक आहे, आता ज्यावेळेस व्हर्टिकल सरफेस असेल, राईट, आणि त्यामध्ये लिक्विड घेतलं, आपण कंटेनरमध्ये लिक्विड घेतलं, त्यावेळेस लिक्विडच्या बॉर्डरला जर बघितलं आपण, इथं या बॉर्डरला लिक्विड असं हॉरिझॉन्टल नसतं, तर लिक्विड अशा प्रकारे शेप तयार करतं बघा. ओके, अशा प्रकारे शेप तयार करतं, राईट. आणि ज्यावेळेस आपण ग्लास स्लाइडवर पाणी वगैरे टाकू तर पाणी हे पूर्ण स्पेरिकल शेप घेत नाही, पाण्याचा ड्रॉप, राईट, थोडासा पसरतो, स्प्रेड ड्रॉप तयार होतो अशा प्रकारे, राईट. मग आता आपल्याला बघायचं आहे की कोणत्या दोन रेषा बघायच्या आहेत त्याच्यामध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बघायचं आहे. ओके, कोणत्या दोन रेषा घ्यायच्या त्याच्यामध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट येईल. ओके, तर सर्वात पहिले ध्यानात घ्या, सॉलिड सरफेसची एक रेष घ्यायची, राईट, किंवा त्याला आपण म्हणू शकतो टँजेंट टू सॉलिड सरफेस. ओके, आता सॉलिड सरफेस नेहमी स्ट्रेट आहे त्यामुळे याला टँजेंट म्हणायची गरज नाही, राईट. तर सॉलिड सरफेस घेऊया आपण, राईट, ते सॉलिड सरफेस स्ट्रेट आहे. ओके, ही एक रेष घ्यायची आणि लिक्विड सरफेसला टँजेंट काढायची. तर लिक्विड सरफेस बघा असा कॉन्केव्ह आहे इथं, तर इथं टँजेंट काढायची. कुठं, पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टच्या ठिकाणी, तर अशी इथं टँजेंट काढायची. ओके, बघा लक्षात घ्या, सॉलिड सरफेस
किंवा ह्यालाच आपण म्हणू शकतो टँजेंट टू सॉलिड सरफेस अँड लिक्विड सरफेस अँड टँजेंट टू म्हणा, कारण लिक्विड नेहमी टँजेंट टू लिक्विड सरफेस. तर दोन रेषेमधला अँगल आहे बघा, लक्षात घ्या. सॉलिड सरफेस किंवा टँजेंट टू सॉलिड सरफेस. सॉलिड सरफेस नेहमी स्ट्रेट असतो आणि त्यामुळे त्याची टँजेंट सुद्धा स्ट्रेट असते, बरोबर आहे का. पण लिक्विड सरफेस कर्व्ड असू शकतो, म्हणून आपण त्याला म्हणतो टँजेंट टू लिक्विड सरफेस. याच्यातला अँगल आहे. ठीक आहे, आता बघा इथे घेतला आपण सॉलिड सरफेस आणि टँजेंट टू लिक्विड सरफेस. मग नेमका कोणता अँगल घ्यायचा? ओके, तर अँगल घ्यायचा विच इज मेजर्ड इनसाइड द लिक्विड. मेजर्ड इनसाइड द लिक्विड. तर बघा इथे 4 अँगल तयार झाले. एक, हे एक, हे एक आणि हे एक. ओके, तर यापैकी हा घ्यायचा का नाही? हा इनसाइड लिक्विड नाही, हा नाही घ्यायचा, हा नाही घ्यायचा, तर हा अँगल घ्यायचा बघा, लक्षात घ्या. सो दिस इज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ओके, दिस इज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. कोणामधला? सॉलिड सरफेस अँड टँजेंट टू लिक्विड सरफेस measured inside the liquid. It is very important. Angle of contact is always measured inside the liquid. Okay, it is always measured inside the liquid, right? So हे बघा, measured inside the liquid, right? So at the point of contact. या केस मध्ये बघूया आपण, आपल्याकडे सॉलिड सरफेस हा आहे बघा. सो दिस इज सॉलिड सरफेस, राईट. टँजेंट टू लिक्विड सरफेस ऍट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. हे पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे. इथे याला टँजेंट काढूया आपण. काही टँजेंट टू आणि मेजर्ड इनसाइड द लिक्विड म्हणजे या साईडला मोजायचं आहे आपल्याला, लिक्विडच्या आतमध्ये. तर हा झाला कॉन्टॅक्ट अँगल किंवा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, राईट. तर आता डिफाईन करूया आपण. आता समजलं असेल आपल्याला. सो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज डिफाईन्ड ॲज वेन, डेफिनेशन बघा, वेन लिक्विड इज इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड, द अँगल बिटवीन सॉलिड सरफेस अँड टँजेंट टू लिक्विड सरफेस ॲट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट अँड मेजर्ड इनसाइड लिक्विड, राईट, इज कॉल्ड एज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. इज कॉल्ड एज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. तर चला परत बघूया. आपल्याकडे एक सॉलिड सरफेस आहे आणि एक लिक्विड सरफेस आहे. पण जनरली सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये असल्यावर लिक्विड सरफेस हा कर्व्ड असतो. म्हणून आपण काय घेतलं? सॉलिड सरफेस घेतला आणि टँजेंट टू लिक्विड सरफेस घेतलं, राईट. बघा, एक सॉलिड सरफेस घेतला आणि ही लिक्विड सरफेसला टँजेंट घेतलं, टँजेंट. ओके, आणि या दोघांमधला अँगल कोणाकडे? मेजर्ड इनसाइड द लिक्विड. त्याला आपण म्हणतो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, राईट. हॉरिझॉन्टल केसमध्ये बघूया आपण. हे एक आपल्याकडे सॉलिड सरफेस आहे, त्याच्यावर लिक्विडचा ड्रॉप टाकलेला आहे आपण, राईट. आणि त्याला टँजेंट घेतली आपण. कुठं? पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. इथं पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, राईट. जर आपण इकडून टँजेंट घेतली बघा, लक्षात घ्या, इकडून जर टँजेंट घेतली तर या साईडला मोजायचा, कारण मेजर्ड इनसाइड द लिक्विड. इकडून जर टँजेंट घेतली तर या साईडला मोजायचा आणि ह्या अँगलला आपण काय म्हणतो? अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आता अँगल ऑफ कॉन्टॅक्टचे किती प्रकार आहेत आणि काय काय कॉन्सिक्वेन्सेस त्याच्यामुळे होऊ शकतात ते आपण बघूया, राईट. आता आपण टाइप्स ऑफ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट पाहूया. तर वेगवेगळ्या प्रकारचे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असतात. मेनली आपण 3 प्रकारामध्ये त्याला डिवाइड करू शकतो. पहिला म्हणजे 0 अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, राईट. तर पहिला काय? अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय असला पाहिजे? 0 डिग्री. 0 डिग्री, राईट. 0 अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणून आपण त्याला. दुसरा आहे अक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. अक्यूट. आता अक्यूट म्हणजे काय? आपल्याला मॅथ्समध्ये पाहिलं असेल आपण. अक्यूट म्हणजे जेव्हा अँगल लेस दॅन 90 असतो, ग्रेटर दॅन 0 पण लेस दॅन 90. तर आपण इथे लिहू शकतो 0 इज लेस दॅन थीटा इज लेस दॅन 90 डिग्री किंवा π/2 म्हणू शकतो आपण, राईट. π/2 रॅड. आणि तिसरं आहे ऑप्ट्यूज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ऑप्ट्यूज, राईट. तर या केसमध्ये 90 लेस दॅन थीटा इज लेस दॅन π किंवा 180 डिग्री. ओके, तर आपल्याला कळायला आहे 3 प्रकारचे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहेत. एक 0 डिग्री, ॲक्यूट आणि ऑप्ट्यूज. ते केव्हा असते ते पाहूया आपण. आता ज्यावेळेस लिक्विड सॉलिडला कम्प्लिटली वेट करेल, राईट. म्हणजे समजा आपण एक ग्लास स्लाइड घेतली किंवा एखादा ग्लास किंवा कोणते हॉरिझॉन्टल सरफेस घेतला आणि त्याच्यावर लिक्विड टाकला आणि लिक्विड टाकल्या पूर्ण स्प्रेड झाला, पूर्ण पसरला, राईट. त्या लिक्विडने ड्रॉप तयार केला नाही. त्या केसमध्ये आपण म्हणू शकतो की लिक्विड कम्प्लिटली वेट सॉलिड. तर अशा केसमध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती असतो? 0 असतो, राईट. बघा, लक्षात घ्या. तर हे बघा, हॉरिझॉन्टल सॉलिड सरफेस आहे आणि याच्यावर आपण लिक्विड पोर केलं. लिक्विड पोर केलं की लिक्विड पूर्ण असं पसरलं, कळते का? आता लिक्विड पसरलं म्हणजे त्या टँजेंट सुद्धा कशी येईल? हॉरिझॉन्टल येईल आणि तेव्हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती येईल? 0 येईल, राईट. सो हे केव्हा येईल? वेन लिक्विड कम्प्लिटली वेट्स सॉलिड. लिक्विड कम्प्लिटली वेट्स सॉलिड. ह्याचं एक्झाम्पल आहे प्युअर वॉटर.
अँड क्लीन ग्लास स्लाइड. ओके, प्युअर वॉटर अँड क्लीन ग्लास स्लाइड. आता लक्षात घ्या, ज्यावेळेस प्युअर वॉटर, आता प्युअर म्हणजे ऍक्च्युली प्युअर वॉटर पाहिजे, राईट, आणि कम्प्लिटली क्लीन ग्लास स्लाइड पाहिजे. ज्यावेळेस प्युअर वॉटर एका ग्लासवर टाकू आपण त्यावेळेस ते पसरल, राईट, आणि त्यावेळेस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती असेल, 0 असेल. आता याबद्दल बरेच जण कन्फ्युजन आहे. काही काही ठिकाणी प्युअर वॉटर आणि क्लीन ग्लास स्लाइडचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा 90 दिला आहे, राईट, पण ऍक्च्युली तो 0 असतो. हे कसं असतो हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये त्याचं राईट प्रूफ सुद्धा पाहणार आहोत आपण. ठीक आहे. दुसरं आहे अक्यूट. अक्यूट केव्हा असेल सांगा बरं आता, राईट, ज्यावेळेस पार्शियली वेट करेल लिक्विड. वेन लिक्विड पार्शियली वेट्स सॉलिड, राईट. लिक्विड वेट तर करते पण कंप्लीट वेट करत नाही, पार्शियली वेट करते, राईट. अशा केसमध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा 90 पेक्षा छोटा असेल पण 0 पेक्षा मोठा असेल, राईट. 30 डिग्री, 20 डिग्री, 25 डिग्री असा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असेल. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो अक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आणि तिसरा आहे ऑप्टिव्ह अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आता तुम्हाला आयडिया आली असेल केव्हा असेल, ज्यावेळेस लिक्विड डू नॉट वेट सॉलिड, त्या केसमध्ये ऑप्टिव्ह अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असतो, राईट. ते अक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्टचं एक्झाम्पल आहे, राईट, इम्प्युअर वॉटर अँड ग्लास स्लाइड. ठीक आहे, किंवा केरोसिन अँड ग्लास स्लाइड, केरोसिन अँड ग्लास स्लाइड, किंवा मिथाइल आयोडाइड अँड ग्लास स्लाइड. ओके, वेगवेगळे एक्झाम्पल आहेत वेगवेगळ्या बुकमध्ये. मिथाइल आयोडाइड अँड ग्लास स्लाइड. ओके, आणि ऑप्टिव्हचं एकच एक्झाम्पल आहे, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, मर्क्युरी इन कॉन्टॅक्ट विथ ग्लास, राईट. सो मर्क्युरी म्हणजे पारा तुम्हाला माहित असेल, इन कॉन्टॅक्ट विथ ग्लास, राईट. मर्क्युरी इज अ लिक्विड मेटल आणि ते ज्यावेळेस ग्लासच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल त्यावेळेस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ग्रेटर दॅन 90 असेल, म्हणजे ऑप्टिव्ह असेल. ओके, आता आपल्या टाईप ऑफ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कळले आहेत. 3 टाईप ऑफ आहेत, ॲक्यूट, 0. 3 टाईप आहेत, 0, ॲक्यूट आणि ऑप्टिव्ह अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. बरोबर आहे, 0, ॲक्यूट आणि ऑप्टिव्ह. 0चं एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे, प्युअर वॉटर आणि क्लीन ग्लास स्लाइड. पक्क ध्यान ठेवा, प्युअर वॉटर आणि क्लीन ग्लास स्लाइड अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 0 आहे, कम्प्लिटली वेट करतं, कम्प्लिटली वेट्स. ओके, अक्यूटच्या केसमध्ये काय आहे, 3 एक्झाम्पल बघितले आपण, इम्प्युअर वॉटर विथ ग्लास स्लाइड, केरोसिन विथ ग्लास स्लाइड आणि मिथाइल आयोडाइड इन कॉन्टॅक्ट विथ ग्लास स्लाइड किंवा ग्लास, राईट. हे पार्शियली वेट करतं. काय करतंय, पार्शियली वेट करतं. आणि ऑप्टिव्ह अँगल ऑफ कॉन्टॅक्ट केव्हा येतो, एकच एक्झाम्पल आहे आपल्याकडे, मर्क्युरी विथ द ग्लास, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ग्रेटर दॅन 90 डिग्री, राईट. आणि हे लिक्विड वेट करत नाही, राईट. आणखी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बद्दल काय काय गोष्टी आपण जाणून घेता येईल ते पण बघूया. आता आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आणि इंटरमॉलिक्युलर फोर्सेस किंवा इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन्स याच्यामध्ये रिलेशन लावण्याचा प्रयत्न करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण मॉलिक्युलर फोर्सेस किंवा इंटरमॉलिक्युलर फोर्सेसचे वेगवेगळे प्रकार पाहिले होते, राईट. ते 2 प्रकार होते, कोहेजिव्ह फोर्स आणि ॲडेजिव्ह फोर्स. ज्यावेळेस सेम टाईप ऑफ मॉलिक्युलमध्ये फोर्सेस असतात त्याला आपण कोहेजिव्ह फोर्सेस म्हणतो, आणि ज्यावेळेस डिफरंट टाईप ऑफ मॉलिक्युलमध्ये फोर्सेस असतात त्याला आपण ॲडेजिव्ह फोर्सेस म्हणतो. आता इथे लिक्विडचे मॉलिक्युल जे आहेत ते सेम टाईपचे मॉलिक्युल आहेत, त्याच्यामधले फोर्सेस जे आहेत ते कोहेजिव्ह फोर्सेस आहेत, आणि लिक्विड आणि सॉलिड सरफेसचे मॉलिक्युल आहेत त्याच्यामध्ये ॲडेजिव्ह फोर्स असणार आहे. ओके, तर मला सांगा, जर कोहेजिव्ह फोर्स जास्त असतील, लक्षात घ्या, लिक्विड एक दुसऱ्याला खूप जास्त ओढत असतील, राईट, तर त्यावेळेस ते पसरेल का, तर त्यावेळेस तो पसरणार नाही, राईट. त्यावेळेस तो पसरणार नाही. तो वेट करेल का, लिक्विड सॉलिडला वेट करेल का, नाही करणार, राईट. म्हणजे ज्यावेळेस कोहेजिव्ह फोर्स जास्त असतात, राईट. सो वेन कोहेजिव्ह फोर्स आर मोर, कोहेजिव्ह फोर्सेस ग्रेटर दॅन ॲडेजिव्ह फोर्सेस, त्यावेळेस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसा असेल, त्यावेळेस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑप्टिव्ह असेल, राईट. लिक्विड डज नॉट वेट सॉलिड. ओके, तर हे रिलेशन लावता येणं गरजेचं आहे आपल्याला. आता ज्यावेळेस विचार करा, ज्यावेळेस ॲडेजिव्ह फोर्सेस जास्त असतील, ॲडेजिव्ह म्हणजे काय, सॉलिड आणि लिक्विडमधले फोर्सेस जास्त आहेत कोहेजिव्ह पेक्षा, त्यावेळेस लिक्विड स्प्रेड व्हायचा प्रयत्न करेल, राईट. ज्यावेळेस ॲडेजिव्ह फोर्सेस जास्त असतील त्यावेळेस लिक्विड स्प्रेड व्हायचा प्रयत्न करेल. म्हणजे आपण म्हणूया कोहेजिव्ह फोर्स लेस म्हणूया, इथे जास्त म्हणलं होतं, ॲडेजिव्ह
ॲडेझिव्ह फोर्सेस किंवा ॲडेझिव्ह ग्रेटर दॅन कोहेजिव्ह असे म्हणू शकतो आपण, त्यावेळेस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसा येईल, अक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट येईल. आणि लिक्विड वेट सॉलिड, लिक्विड वेट सॉलिड. ओके, तर मॉलिक्युलर इंटरॅक्शनच्या केसमध्ये आपण बघितलेलं आहे, कोहेजिव्ह फोर्सेस जास्त असतील तर ऑप्टिव्ह अँगल ऑफ कॉन्टॅक्ट येईल, त्यावर सरफेस टेन्शन सुद्धा जास्त असेल, सरफेस एनर्जी सुद्धा जास्त असतील, कमीत कमी मॉलिक्यूल सरफेस फिल्डमध्ये राहण्याचा प्रयत्न करतील. राईट, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या टर्म समजत नसतील, सरफेस टेन्शन, सरफेस एनर्जी, त्याच्या अगोदरचे व्हिडिओ पहा. राईट, त्या व्हिडिओमध्ये सर्व डिस्कस केलेलं आहे. ओके, फिजिक्स हे असं कंटिन्युएशनमध्ये अभ्यास करायला पाहिजे तर तुम्हाला जास्त समजतं. ओके, आणि ज्यावेळेस कोहेजिव्ह फोर्स कमी असतील, ॲडेझिव्ह जास्त असतील, ॲडेझिव्ह जास्त असतील, त्यावेळेस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट अक्यूट येईल. राईट, ॲडेझिव्ह फोर्सेस खूपच जास्त आहेत, ॲडेझिव्ह फोर्सेस खूपच जास्त आहेत, त्यावेळेस ते कम्प्लिटली स्प्रेड होईल. राईट, आणि त्यावेळेस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 0 येईल. राईट, सो ॲडेझिव्ह फोर्सेस मच 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 ग्रेटर दॅन कोहेजिव्ह फोर्सेस. राईट, त्यावेळेस थिटा किती येणार आहे, 0 डिग्री येणार आहे. राईट, सो लिक्विड कम्प्लिटली वेट सॉलिड. ओके, आता इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन किंवा फोर्सेस आणि कॉन्टॅक्ट अँगलमधलं रिलेशन तुम्हाला लक्षात आलं असेल. ठीक आहे, आता आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आणि शेप ऑफ मेनिस्कसमध्ये काय रिलेशन आहे ते पाहूया. राईट, तर सर्वात पहिले आपण शेप ऑफ मेनिस्कस म्हणजे काय हे बघूया. आता आपल्याकडे एक लिक्विड आहे किंवा एक कंटेनर आहे, त्या कंटेनरमध्ये लिक्विड आहे आणि त्याच्यामध्ये आपण एक ट्यूब डीप केलेली आहे. ओके, लक्षात घ्या, हे कंटेनर आहे. ओके, या कंटेनरमध्ये लिक्विड आहे आणि याच्यामध्ये आपण एक ट्यूब, जी की दोन्ही एंडला ओपन आहे, अशी ट्यूब याच्यामध्ये डीप केलेली आहे. तर त्यावेळेस काय होईल, याच्यामध्ये लिक्विड जे आहे हे एक लिक्विड स्पेसिफिक शेप घेईल. राईट, राईट, किंवा असा शेप घेईल. कळते का, आणि ह्यालाच आपण म्हणतो, ह्यालाच आपण 3 डायमेन्शन विचार केला, 3 डायमेन्शनल विचार केला तर हे असं असणार बघा, ही लिक्विड ट्यूब आहे. राईट, आणि अशा प्रकारचे असणार आहे. राईट, अशा प्रकारचा शेप असणार आहे आणि ह्यालाच आपण म्हणतो मेनिस्कस, ह्याला आपण म्हणतो मेनिस्कस. आणि याचा शेप कसा असणार आहे ते बघणार आपण. ओके, तर जे लिक्विड वेट करते सॉलिडला, जे लिक्विड सॉलिडला वेट करते, त्या केसमध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती असतो, अक्यूट असतो, पाहिलेलं आहे आपण. राईट, आणि त्या केसमध्ये शेप ऑफ मेनिस्कस हा कॉन्केव्ह असतो. राईट, तर शेप ऑफ मेनिस्कस आहे की नाही. सो थिटा कसा आहे, अक्यूट आहे. ओके, लिक्विड वेट सॉलिड आहे, लिक्विड वेट सॉलिड आहे. राईट, आणि त्या केसमध्ये शेप ऑफ मेनिस्कस कसा आहे, शेप ऑफ मेनिस्कस हा कॉन्केव्ह आहे. लक्षात घ्या, कॉन्केव्ह. आणि आपण पाहतो कुठून, वरून पाहतो नेहमी, टॉप व्ह्यू. नेहमी हा कसा असतो, टॉप व्ह्यू. लक्षात घ्या, टॉप व्ह्यू. कारण कुठून पाहतो त्यावर डिपेंड आहे. जर आपण इकडून पाहिलं बघा, इकडून या तर आपल्याला कॉन्वेक्स दिसेल आणि इकडून पाहिलं तर आपल्याला कॉन्केव्ह दिसेल. तर आपण नेहमी वरूनच पाहत असतो. लक्षात घ्या. ओके, जर थिटा इज ऑप्टिव्ह असेल, ऑप्टिव्ह म्हणजे काय, ग्रेटर दॅन 90, त्यावेळेस लिक्विड डज नॉट वेट सॉलिड, त्यावेळेस लिक्विड डज नॉट वेट सॉलिड. राईट, आणि त्यावेळेस शेप ऑफ मेनिस्कस कसा असेल, कॉन्व्हेक्स असेल. कसा असेल, कॉन्व्हेक्स. कळते का. एक्झाम्पल तेच आहेत. परत एक्झाम्पल याचं मर्क्युरी आणि ग्लास, याचं एक्झाम्पल इम्पेल वॉटर आणि ग्लास. ठीक आहे, तर एक्झाम्पल तेच असतील, फक्त आपण वेगवेगळे कन्सेप्ट कसे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट सोबत जोडता येतील ते बघतोय. आज फक्त थेऑरिटिकली समजून घ्यायचा प्रयत्न करतोय आपण. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण त्याचं मागचं काय रिझन आहे, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस कसे ॲक्ट होतात, राईट, तर ते सगळे आपण डिस्कस करणार आहोत. आज ओव्हरऑल कंबाईन लेक्चर आहे. सगळ्या कन्सेप्टला एकत्र आणण्याचा प्रयत्न केलेला आपण, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट सोबत रिलेशन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, तर आता शेप ऑफ मेनिस्कस काय आलं, जर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट अक्यूट असेल तर शेप ऑफ मेनिस्कस कसा असेल, कॉन्केव्ह असेल. आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑप्टिव्ह असेल तर शेप ऑफ मेनिस्कस कसा असेल, कॉन्व्हेक्स असेल. राईट, आणि याचे एक्झाम्पल सुद्धा आपल्याला लक्षात आलेले आहेत. ओके, आता आपण बघूया शेप ऑफ लिक्विड ड्रॉप, शेप ऑफ लिक्विड ड्रॉप ऑन सॉलिड सरफेस आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्टचं काय रिलेशन आहे. ओके, आता आपण शेप ऑफ लिक्विड ड्रॉप ऑन सॉलिड सरफेस आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्टमध्ये काय रिलेशन आहे ते पाहणार आहोत. ठीक आहे, आपण एक सॉलिड सरफेस घेतला, एक असा सॉलिड सरफेस घेतला आणि या सॉलिड सरफेसवर समजा लिक्विड पोर केलं, एका बीकरमधून वगैरे, एखाद्या बीकरमधून वगैरे आपण लिक्विड पोर केलं.
राईट, किंवा थोडंसं टाकलं आपण, जास्त नाही टाकलं, थोडंसं टाकलं, तर त्यावेळेस इथं जे आहे हे सॉलिड सरफेसवर कशा प्रकारे लिक्विड ड्रॉप तयार होतो ते आपण पाहणार आहोत. ओके, तर सगळ्यात पहिले लिक्विड ड्रॉप जर स्प्रेड झाला, कम्प्लीट स्प्रेड झाला, राईट, लिक्विड ड्रॉप किंवा लिक्विड स्प्रेड झालं, राईट, तर त्यावेळेस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती असेल? 0 असेल, कम्प्लिटली वेट सॉलिड. ओके, सो लिक्विड, पहिली केस घेऊ आपण, लिक्विड स्प्रेड ऑन सॉलिड सरफेस, सॉलिड सरफेस. ओके, कम्प्लीट स्प्रेड झालं म्हणजे ड्रॉप डज नॉट फॉर्म, डज नॉट फॉर्म, तर या केसमध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती असेल? 0 डिग्री असेल. राईट, रिलेशन लावा, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 0, लिक्विड कम्प्लिटली वेट सॉलिड, राईट, आणि लिक्विड स्प्रेड होऊन जाईल, ड्रॉप फॉर्म होणार नाही. ओके, आता आपण बघितलं दुसरी केस बघूया आपण. दुसरी केस, लिक्विड फॉर्म स्प्रेड ड्रॉप, स्प्रेड थोडा पसरलेला ड्रॉप फॉर्म केला. ओके, लिक्विड फॉर्म स्प्रेड ड्रॉप, समजा हे सॉलिड सरफेस घेतलं आणि जेव्हा लिक्विड टाकलं तर असं पसरलेला ड्रॉप फॉर्म केला तुम्ही, लक्षात घ्या. तर या केसमध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसं आहे बघा, हे बघा, हे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, हे सॉलिड सरफेस आणि हे लिक्विड सरफेसला टँजंट आणि मेजर्ड इनसाइड द लिक्विड. ओके, तर किती ॲक्यूट आहे? तर त्यावेळेस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती असेल? ॲक्यूट असेल. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ॲक्यूट असेल आणि ज्यावेळेस लिक्विड पार्शियली वेट सॉलिड, पार्शियली वेट सॉलिड, लक्षात आहे. तिसरी केस बघूया आपण, लिक्विड फॉर्म, लिक्विड फॉर्म स्पेरिकल ड्रॉप, स्पेरिकल ड्रॉप. जसं सुरुवातीला एक्झाम्पल दिलं होतं कमळाच्या पानावर, राईट, कमळाच्या पानावर पाणी पडलं की एकदम स्पेरिकल असा ड्रॉप फॉर्म होतो, किंवा सकाळचे सकाळचे दवबिंदू, राईट, सकाळी लवकर उठा होतं, त्यासाठी लवकर उठा आणि कधी पहा झाडाच्या पात्यावर, राईट, अतिशय छान दवबिंदू तयार झालेले असतात. त्याचा शेप कसा असतो? स्पेरिकल असतो, राईट. आणि असे स्पेरिकल जेव्हा ड्रॉप फॉर्म करतंय तर बघूया आपण, हे ग्लास स्लाइड आहे किंवा हॉरिझॉन्टल लिक्विड सरफेस आहे आणि याच्यावर हे असं स्पेरिकल ड्रॉप फॉर्म करत आहे, कम्प्लिटली असा स्पेरिकल लिक्विड ड्रॉप फॉर्म करत आहे. तर त्यावेळेस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बघा, हे पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, ह्याला टँजंट लिक्विडला, आणि सॉलिड सरफेस मेजर्ड इनसाइड लिक्विड कसा आहे? ऑप्ट्यूज आहे, राईट. सो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसा आहे या केसमध्ये? ऑप्ट्यूज आहे, राईट. लिक्विड डज नॉट वेट सॉलिड, डज नॉट वेट सॉलिड. ओके, 3 केसेस कळले आहेत तुम्हाला, राईट. जर कम्प्लिटली स्प्रेड होत असेल तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 0, जर स्प्रेड ड्रॉप फॉर्म करत असेल, पसरलेला ड्रॉप फॉर्म करत असेल त्यावेळेस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ॲक्यूट, आणि जेव्हा स्पेरिकल ड्रॉप फॉर्म करत असेल त्यावेळेस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑप्ट्यूज असेल. ठीक आहे, आता आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आणि राईज ऑफ लिक्विड और फॉल ऑफ लिक्विड इन द कॅपिलरी ट्यूब बघूया. ठीक आहे, ते सगळं आपण थेऑरेटिकली बघायला लक्षात घ्या. ह्याच्यावर पुढे लेक्चर सुद्धा येणार आहे, त्याच्यामध्ये आपण डिटेल स्टडी सुद्धा करणार आहोत. ह्याच्यामध्ये मी या व्हिडिओमध्ये मी शक्यतो सगळं समराईज करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, आता आपण पाहणार आहोत अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आणि राईज ऑर फॉल ऑफ लिक्विड इनसाइड अ कॅपिलरी. पण सगळ्यात पहिले समजून घेऊ आपण कॅपिलरी म्हणजे काय, राईट. तर कॅपिलरी म्हणजे अशी ट्यूब आहे ज्याचं की खूपच लहान छिद्र आहे, व्हेरी फाईन बोर अँड विच इज ओपन ॲट बोथ एंड. अशी एक ट्यूब आहे, त्याला खूपच छोटंसं लहान छिद्र आहे, 1 मिलीमीटर एवढं छोटंसं छिद्र आहे आणि त्याचे दोन्ही एंड ओपन आहेत, असं आपण कॅपिलरी म्हणतो. आता अशी कॅपिलरी ज्यावेळेस आपण लिक्विडमध्ये डीप केली, राईट, आपण एक कंटेनर घेतलं, त्यामध्ये लिक्विड घेतलं आणि लिक्विडमध्ये अतिशय छोटीशी अशी कॅपिलरी डीप केली. ओके, तर त्यावेळेस काय होते, कॅपिलरी एकतर लिक्विडमध्ये वर जाते किंवा कॅपिलरीमध्ये लिक्विड खाली येते. ओके, तर लिक्विड जे आहे कॅपिलरीच्या मध्ये वर जाईल तर लिक्विड काय होईल, कॅपिलरीच्या मध्ये असं वर जाईल. ओके, किंवा लिक्विड कॅपिलरीच्या मध्ये असं इथं म्हणजे बाहेरच्या सरफेसच्या कंपॅरिझनमध्ये कॅपिलरीमध्ये लिक्विड हे असं खाली येईल. ओके, तर कोण्या केसमध्ये काय होते ते आपण बघूया. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले लिक्विड विच वेट सॉलिड. अगेन लिक्विड विच वेट सॉलिड, जर वेट करणारं लिक्विड असेल तर त्यावेळेस कॅपिलरीमधलं लिक्विड वर जाते, म्हणजे राईज ऑफ लिक्विड होईल. त्यावेळेस राईज ऑफ लिक्विड आहे, तर लिक्विड असं वर जाईल आणि याचा शेप ऑफ मेनिस्कस कसा असेल, कॉनकेव शेप असेल. कसा असेल, कॉनकेव शेप, तर राईज होईल. तर आपण म्हणूया थीटा इज ॲक्यूट. ॲक्यूट, राईट. ॲक्यूट असल्यावर वेट करेल, वेट सॉलिड, लिक्विड वेट सॉलिड, लिक्विड वेट सॉलिड, राईट. त्यावेळेस राईज होईल, त्यावेळेस काय होईल, राईज होईल. ओके, आणि ज्यावेळेस लिक्विड डज नॉट वेट सॉलिड, लिक्विड डज नॉट वेट सॉलिड,
राईट. तर त्यावेळेस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा ऑप्टिव्ज असेल, शेप ऑफ मेनिस्कस हा कॉन्व्हेक्स असेल आणि लिक्विड ड्रॉप होईल खाली किंवा फॉल होईल. राईट. सो थिटा ऑप्टिव्ज असेल तर लिक्विड डज नॉट वेट सॉलिड, त्या केसमध्ये फॉल होईल किंवा ड्रॉप होईल. लिक्विड काय होईल? ड्रॉप म्हणजे खाली पडेल समजा. राईट. लिक्विड लेवल डिक्रीज होईल इन्क्रीज होण्यापेक्षा. ओके. ह्याचं एक्झाम्पल आपल्याला माहीत आहे मर्क्युरी. ह्याचं इम्प्युअर वॉटर अँड ग्लास किंवा केरोसिन अँड ग्लास किंवा मिथाइल आयोडीन आणि ग्लास. ओके. तर या लेक्चरमध्ये मी सगळे अँगल ऑफ कॉन्टॅक्टच्या रिलेटेड सगळे पॉईंट्स समराईज करण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही गोष्टी तुम्हाला कळायला जे नसतील ते पुढचे व्हिडिओ पहा. पुढच्या व्हिडिओमध्ये जी की तुम्हाला प्लेलिस्टमध्ये भेटतील आणि ते व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला एक एक कन्सेप्ट डिटेलमध्ये डिस्कस केला आहे. जसं की नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण शेप ऑफ मेनिस्कस बद्दल डिस्कस केलेलं आहे. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आणि शेप ऑफ मेनिस्कस बद्दल डिस्कस केलं आहे. त्याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण शेप ऑफ लिक्विड ड्रॉप ऑन सॉलिड सरफेस हे डिस्कस केलं आहे. त्यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण कॅपिलॅरिटी हे डिस्कस केलं आहे. राईट. ते सगळे व्हिडिओ तुम्ही सिरीजमध्ये पाहिल्यानंतर तुम्हाला सर्व कन्सेप्ट क्लिअर होतील, एकदम एक्झॅक्टली क्लिअर होतील आणि कसं रिलेशन लावता येतं हे तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे. तर आता आपण थोडक्यामध्ये समराईज करूया, एक टेबल फॉर्ममध्ये समराईज करूया की अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कोणता असल्यावर काय काय इफेक्ट होतात. राईट. काय काय रिलेशन आपल्याला लावता येते. ओके. तर इथं आपण एक टेबल तयार केला आहे समराइज्ड फॉर्ममध्ये, ज्याच्यामध्ये आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आणि वेगवेगळ्या फिनॉमिनामध्ये रिलेशन लावणार आहोत. ठीक आहे. तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा 3 प्रकारचा असू शकतो, झिरो, अक्यूट आणि ऑप्टिव्ज. तर त्या केसमध्ये वेटेबिलिटी काय आहे, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस काय आहेत आणि या पुढच्या गोष्टी कशा कशा आहेत ते आपण पाहणार आहोत. तर पहिल्यांदा बघूया झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असल्यावर. राईट. तर झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे 0 डिग्री. राईट. तर यावर वेटेबिलिटी म्हणजे वेटिंग ॲबिलिटी, वेट करण्याची भिजवण्याची ॲबिलिटी काय आहे ते बघूया आपण. राईट. तर यावर झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे म्हणजे लिक्विड पूर्ण स्प्रेड होत आहे, म्हणजे लिक्विड सरफेसची टँजंट ही सॉलिड सरफेसला पॅरलल आहे. लक्षात येते. सो त्यावेळेस ते कम्प्लिटली स्प्रेड होत आहे म्हणजे वेटेबिलिटी खूप चांगली आहे. सो कम्प्लिटली वेट करत आहे, कम्प्लिटली वेट. ओके. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस कसे असतील तर ऑब्व्हियसली ॲडेजिव्ह फोर्सेस म्हणजे सॉलिड आणि लिक्विडमधला फोर्स खूप जास्त असणार आहे ॲज कम्पेअर टू लिक्विड कोहेजिव्ह फोर्सेस. राईट. सो ॲडेजिव्ह फोर्सेस इज मच ग्रेटर दॅन कोहेजिव्ह फोर्सेस. राईट. नेक्स्ट आहे शेप ऑफ मेनिस्कस. राईट. आता बऱ्याच ठिकाणी बघा ज्यावेळेस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 0 येतो त्यावेळेस शेप ऑफ मेनिस्कस कॉन्केव्ह घेतलेला आहे. राईट. शेप ऑफ मेनिस्कस म्हणजे असं जे कॅपिलरी आहे किंवा ट्यूब आहे याच्यामध्ये लिक्विड अशा प्रकारचा शेप करतो. बऱ्याच ठिकाणी असं मेन्शन केलेलं आहे. बट ॲक्च्युली आयडियली जर विचार केला तर ज्यावेळेस परफेक्ट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 0 असेल त्यावेळेस शेप ऑफ मेनिस्कस हा हॉरिझॉन्टल असला पाहिजे, प्लेन असला पाहिजे. बरोबर आहे का? प्लेन असला पाहिजे. कसं ते आपण पुढे डिस्कस करूया. नेक्स्ट आहे शेप ऑफ लिक्विड ड्रॉप. आता या केसमध्ये लिक्विड कम्प्लिटली स्प्रेड होतं म्हणजे लिक्विड ड्रॉप फॉर्मच होत नाही. तर इथं लिक्विड ड्रॉप डू नॉट फॉर्म. लिक्विड ड्रॉप will not form because liquid spread होईल सॉलिड सरफेसवर. राईट. आणि राईज ऑर फॉल ऑफ लिक्विड इन कॅपिलरी जर विचार केला तर या केसमध्ये राईज होईल, लिक्विड काय होईल कॅपिलरीमध्ये राईज होईल. ओके. तसं दुसरं बघूया आपण सेकंड अक्यूट केसमध्ये बघू. अक्यूट म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थिटा इज ग्रेटर दॅन 0 आणि लेस दॅन 90 डिग्री. ओके. 90 आणि 0च्या मधला अँगल जो आहे त्याला आपण ॲक्यूट म्हणतो. आता ॲक्यूटच्या केसमध्ये काय होईल, वेटेबिलिटी कशी असेल, पार्शियली वेट करेल. राईट. पार्शियली वेट. ओके. याच्यामध्ये काय असेल, ॲडेजिव्ह फोर्सेस आर ग्रेटर दॅन कोहेजिव्ह बट नॉट लाईक दिस. याच्यामध्ये खूपच जास्त जे होते थोडेसे कमी असतील इथं. सो ॲडेजिव्ह इथं आपण मच म्हणलं तर इथे एकच फक्त कोहेजिव्ह. राईट. एकच वेळेस ग्रेटर दॅन कोहेजिव्ह. राईट. ओके. शेप ऑफ मेनिस्कस कसा असेल इथं, ऑब्वियसली कॉन्केव्ह असा, वरून पाहिल्यानंतर खोबदा पडल्यासारखं वाटेल, खड्डा पडल्यासारखं वाटेल. राईट. कॉन्केव्ह. आणि लिक्विड ड्रॉप, येस लिक्विड ड्रॉप विल फॉर्म बट स्प्रेड लिक्विड ड्रॉप विल फॉर्म. कसा, असा, हे बघा असा स्प्रेड लिक्विड ड्रॉप विल फॉर्म. स्प्रेड लिक्विड ड्रॉप. राईट. कम्प्लिटली किंवा याला पॅराबोलिक शेप आहे असं सुद्धा म्हणू शकतो आपण. राईट. आणि इथं सगळं काय होईल, राईज होईल. इथं सुद्धा कॅपिलरीमध्ये लिक्विड राईज होईल. ओके. तिसरं बघूया आपण ऑप्टिव्ज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ऑप्टिव्ज. राईट. सो थिटा इज लेस दॅन 90 सॉरी ग्रेटर दॅन 90 आणि लेस दॅन
180 डिग्री. इथं काय नाही, डज नॉट वेट. लिक्विड डज नॉट वेट सॉलिड, राईट. इथं कोहेजिव्ह फोर्सेस आर ग्रेटर दॅन ॲडेझिव्ह. कोहेजिव्ह म्हणजे लिक्विडच्या मधले फोर्सेस जास्त आहेत ॲडेझिव्ह फोर्सपेक्षा. सगळ्याला कळतंय. आणि इथं शेप ऑफ मेनिस्कस कसा असणार आहे? शेप ऑफ मेनिस्कस कॉन्व्हेक्स असणार आहे, कॉन्व्हेक्स, राईट. सो कॉन्व्हेक्स, शेप ऑफ मेनिस्कस कॉन्व्हेक्स लाईक दिस. असं गेलं तर अशा प्रकारे कॉन्व्हेक्स शेप ऑफ मेनिस्कस. आणि लिक्विड ड्रॉप कसा असेल? कम्प्लिटली स्पेरिकल असेल. स्पेरिकल म्हणजे लिक्विड ड्रॉप बघा, ह्याच्या कम्पॅरिझनने बघितलं आपण तर असा लिक्विड ड्रॉप असेल, स्पेरिकल. ओके. आणि इथं कॅपिलरीमध्ये लिक्विड फॉल होईल, राईट, किंवा डिक्रीज लेवल होईल. लेवल कसं होईल? डिक्रीज होईल किंवा ड्रॉप होईल असं म्हणतो. कळतंय का? ते आपण रिलेशन बघितलेले आहेत वेगवेगळ्या प्रॉपर्टीमध्ये आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्टमध्ये, समराइज्ड फॉर्ममध्ये. विद्यार्थी मित्रांनो, याच्यातले प्रत्येक ह्याच्यावर आपण वेगवेगळे व्हिडिओ बनवणार आहेत. त्यामुळे पुढचे सुद्धा व्हिडिओ पहा. आणि जर तुमचं बेस क्लिअर नसेल तर मागचे व्हिडिओ पहा. सगळे व्हिडिओ तुम्ही सर्च करू शकता, VSAK फिजिक्स बाबा आणि मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड, किंवा त्याचं टॉपिकचं नाव टाकून तुम्ही व्हिडिओ सर्च करू शकता. तरी तुम्हाला पाहिजे असेल तर मी प्लेलिस्ट ह्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल, प्लेलिस्टची लिंक देईल, किंवा आता लेक्चर संपत आहे त्यावेळेस तुम्हाला स्क्रीनवर त्याचे प्लेलिस्टचे विंडो दिसत असेल, तिथे सुद्धा तुम्ही क्लिक करून सर्व व्हिडिओ पाहू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा, आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर आणि जास्तीत जास्त कमेंट करा, आणि त्यानंतर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल दाबून ऑल हे ऑप्शन सिलेक्ट करा. थँक्यू.